स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने पक्षाचे काम वाढले पाहिजे या उद्देशाने संघटनात्मक बांधणी करण्यात आली आहे। तालुक्यातील अध्यक्षाची निवड करण्यात आली असून यामध्ये शहर अध्यक्ष, दक्षिण अध्यक्ष आणि उत्तर अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे। गेल्या 15 दिवसाखाली पक्षश्रेष्ठीने निरीक्षकांच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या नावाची शिफारशी मागवण्यात आल्या होत्या। या शिफारशीचे पत्र वरिष्ठांना पाठवून दिनांक 20 एप्रिल रोजी ॲडव्होकेट विजय धोंडगे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांनी ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावार, बालाजी पांडागळे आणि ॲडव्होकेट विजय धोंडगे यांच्या निवडीची घोषणा केली। आज प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि जिल्हा दक्षिणचे ग्रामीणचे अध्यक्ष डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे साहेब यांनी मला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील 6 मंडळाच्या निवडीसाठी पाठवलं होतं। आज प्रदेशाच्या आदेशानुसार लोहा शहराच्या मंडळाच्या अध्यक्षपदी गजानरावजी सूर्यवंशी साहेबांची, तसेच दक्षिणचे लोहाचे ॲडव्होकेट चंद्रशेन पाटील सुरनर, तसेच उत्तरचे शरदराव पवार साहेब आणि कंधार शहराचे आदरणीय आमचे यन्नावारजी, विजयजी धोंडगे साहेब आणि आदरणीय पानागळे साहेब यांची निवड करण्यात आली। तर कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक सक्षम कार्यकर्त्याची फळी निर्माण केली। या अनुषंगानं आज जी निवड झालेली आहे ते सक्षम कार्यकर्ते आहेत, पक्षाला बळकटी देणारे कार्यकर्ते आहेत। भविष्याच्या निवडणुका आणि ह्या जनतेला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ग्रामीण गाव घरापर्यंत पोहोचण्यासाठी भविष्य काळामध्ये एक सक्षम नेतृत्व या विधानसभेमध्ये पक्षाला मिळालेलं आहे। म्हणून मी या सर्वांचं मनापासून स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देतो। यामध्ये ॲडव्होकेट विजय धोंडगे यांची दक्षिण तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। ॲडव्होकेट विजय धोंडगे हे शंकरअण्णा धोंडगे यांचे पुतणी आहेत। त्यांनी अनेक वर्षे शंकरअण्णा धोंडगे यांच्यासोबत काम केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि BRS मध्येही त्यांनी उत्तमपणे काम केलं आहे। गेल्या 10 वर्षापासून जिल्हा परिषदवर ते सदस्य राहिले आहेत। सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ते सातत्याने कवटा सरकल्यामधून निवडून येत असतात। विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये उत्तमपणे त्यांचं काम चालू आहे। त्यांच्यावर आता दक्षिण तालुका अध्यक्षाची जबाबदारी टाकण्यात आली आहे। ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावार हे पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। संघाच्या तालमीत काम केलं असल्याने त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्येच काम केलं आहे। या अगोदरही त्यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनेमध्येही मोठ्या पदावर काम केलं आहे। भारतीय जनता पार्टीचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात। आजपर्यंतच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एकमेव ते एक निष्ठावंत म्हणून काम करत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर प्रभारी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती। त्यांच्या या कार्यकालात पक्षाची सदस्य नोंदणी करूनही यशस्वी काम केले आहे। आता त्यांच्यावर पक्षाने कंधार शहर अध्यक्षाची जबाबदारी टाकली आहे। बालाजी पांडागळे हे अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात।
विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. बालाजी पांडागळे यांचे वडील माधवराव पांडागळे हे कंधार पंचायत समितीचे सभापती होते. पंचायत समिती सदस्य होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सर्कलमधून अनेकांना पंचायत समिती सदस्य होण्याचा मानही मिळाला आहे. त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती, परंतु अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला. राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर आता पक्षाने उत्तर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.